नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती 2024 तर्फा 545 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। तर या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि या भरतीचे जे फॉर्म आहे ITBP ड्रायव्हरचे जे फॉर्म आहे हे जे ऑलरेडी चालू आहे। तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2024 आहे। तर चांगली भरती निघाली आहे। तर जास्त या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला या ठिकाणी असं का सांगत आहे, कारण की ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमचं यामध्ये काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा असणार आहे। आणि लेखी परीक्षेमध्ये जे पासिंग ठेवण्यात आली आहे झालं, त्याचबरोबर OBC झालं, त्याचबरोबर कॅटेगरी आहे, ठीक आहे। तर या कॅटेगरीसाठी जे पासिंग ठेवण्यात आली आहे 35% ठेवण्यात आले आणि जे SC ST झालं तर यांच्यासाठी जे पासिंग ठेवण्यात आली आहे 33% जे पासिंग ठेवण्यात आलेली आहे, ठीक आहे। तर कोण विद्यार्थी या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे, उंची किती लागते, छाती किती लागते, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ITBP ड्रायव्हर या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हरच्या 545 जागा ह्या भरती चालू आहे, ठीक आहे। तर पहा यामध्ये जर आपण फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे। SC ST कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे। आणि वयोमर्यादाचा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते ओपन कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना, आणि जे OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकतात आणि SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात, एवढे यामध्ये वयोमर्यादा। आणि तुमचं जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला यामध्ये 21,700 ते 69,100 दरम्यान या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे। तर यामध्ये कोण विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, तर पहा यामध्ये शिक्षण 10वी पास पाहिजे, त्याचबरोबर तुमचं जड वाहन चालक परवाना सुद्धा या ठिकाणी असला पाहिजे, ठीक आहे। त्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे। तर हे प्रोसेस आहे यामध्ये। त्याचबरोबर आपण या भरतीची सिलेक्शन प्रोसेस जर बघितलं तर सर्वात अगोदर तुमचं काय होणार आहे, यामध्ये मैदानी चाचणी होणार आहे, ठीक आहे। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर यामध्ये सर्वात अगोदर तुमचं ग्राउंड होणार आहे। तर ग्राउंड किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो ITBP या भरतीमध्ये, ठीक आहे। तर यामध्ये जे ग्राउंड आहे तर यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 3 इव्हेंट आहे। पहिला आहे 1600 मीटर रनिंग आहे ITBP मध्ये, आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 7 मिनिट 30 सेकंडचा टाइम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे, ठीक आहे। तर पहा 7.5 मिनिटाचा तुम्हाला टाइम भेटणार आहे 1600 मीटर रनिंगसाठी। तर ज्या पण विद्यार्थ्याचा टायमिंग आतापासून जास्त येत असेल, 7.5 मिनिटाच्या जास्त येत असेल, तर आतापासून तयारी चालू ठेवा फिजिकलची, ठीक आहे। तर आतापासून जर प्रॅक्टिस केली तर नक्कीच आपला 7.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी टाइम येणार आहे, ठीक आहे। तर 7.5 मिनिटाचा टाइम आहे। त्याचबरोबर दुसरा तो यामध्ये 11 फीट लॉंग जंप आहे आणि 3 चास तुम्हाला भेटणार आहे, हा दुसरा इव्हेंट आहे यामध्ये। आणि तिसरा जो इव्हेंट आहे यामध्ये तो आहे 3.5 फीट तुम्हाला हाय जंप मारावं लागणार आहे आणि यासाठी तुम्हाला 3 चास या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे। तर एवढं यामध्ये ग्राउंड आहे। तर ग्राउंडला जे मार्क वगैरे नसणार आहे, जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती असते त्याला ग्राउंडला मार्क्स असते, तसं इकडे मार्क्स वगैरे नाही आहे, ठीक आहे। तर तुम्हाला जे डायरेक्ट म्हणजे तुम्ही जर ह्या टायमिंगमध्ये आले 7.5 मिनिटाच्या अंदर आले तर तुम्ही ग्राउंड पास असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ठीक आहे। तर यामध्ये फक्त ग्राउंड क्वालिफायच करावं लागते, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुमचं हे ग्राउंड असणार आहे। आणि ग्राउंड झाल्यानंतर सर्वात अगोदर ग्राउंडच आहे आणि ग्राउंड सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्येच राहणार आहे, ठीक आहे। ग्राउंड झाल्यानंतर जे परीक्षा असणार आहे यामध्ये, तर परीक्षेच्या अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी हाईट सांगतो किती लागते। तर यामध्ये एक तर हाईट 170 सेंटीमीटर लागणार आहे पुरुष उमेदवारांसाठी, किंवा मग 165 सेंटीमीटर लागणार आहे, ठीक आहे। तर एवढी यामध्ये हाईट लागू शकते आणि छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि ST कॅटेगरीचे असाल 165 सेंटीमीटर या ठिकाणी लागणार आहे, किंवा मग 158 सेंटीमीटर या ठिकाणी लागणार आहे। तर एवढी यामध्ये हाईट लागते, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे आणि ग्राउंड झाल्यानंतर तुमची यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे। तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे, तर पहा जनरल नॉलेजचे या ठिकाणी 10 प्रश्न विचारले जाणार आहे आणि 10 मार्क भेटणार आहे। आणि मॅथमॅटिक्सचे जे आहे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 10च मार्क तुम्हाला भेटणार आहे। आणि हिंदी व्याकरणचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 10 मार्क तुम्हाला भेटणार आहे। त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 10 मार्क तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। तर अशा प्रकारे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 60 मार्काची तुमची ट्रेड टेस्ट होणार आहे, ठीक आहे। तर ट्रेड टेस्ट सुद्धा होणार आहे तुमची 40 मार्काचा हा पेपर
पेपर असणार आहे। जनरल नॉलेजचे 10 प्रश्न, गणिताचे 10 प्रश्न, हिंदी व्याकरणचे 10 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 10 प्रश्न आणि 60 मार्काचे ट्रेड टेस्ट म्हणजे ट्रेड टेस्ट त्या अंतर्गत जे प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे। ट्रेड च्या रिलेटेड थेरी क्वेश्चन MCQ विचारले जाणार आहे। ठीक आहे, तर जे ट्रेड टेस्ट आहे, ट्रेड टेस्ट ची थेरी जे आहे त्याचे प्रश्न विचारले जाणार आहे। ठीक आहे, 60 प्रश्न हे विचारले जाणार आहे। तर टोटल तुमचा 100 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो 2 घंट्याचा टाइम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। ठीक आहे, आणि आपण नेगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला तर नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे यामध्ये, तर तुक्के जरी तुम्ही मारले तर काही प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही आणि तुम्हाला सर्व प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह करून द्यावं लागणार आहे, कारण की नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। नेगेटिव्ह मार्किंग जर असते तर जे आपले प्रश्न बरोबर असते तर ते मायनस या ठिकाणी झाले असते, तर यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर हा एक त्यामध्ये तुमचा फायदा होणार आहे। तर नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे। त्याचबरोबर पेपर झाल्यानंतर जे पासिंग असणार आहे यामध्ये, तर पहा जनरल एक्स सर्व्हिसमॅन आणि EWS कॅटेगरीसाठी या ठिकाणी 35% पासिंग असणार आहे आणि जे SC आहे, ST आहे, OBC या कॅटेगरीसाठी जे पासिंग असणार आहे तर हे 33% पासिंग असणार आहे पेपरमध्ये। ठीक आहे, तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो हे पासिंग असणार आहे पेपरमध्ये ड्रायव्हरच्या। ठीक आहे, ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हरच्या अशा प्रकारे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। सर्वात अगोदर लेखी परीक्षा, सर्वात अगोदर ग्राउंड होणार आहे। ग्राउंड झाल्यानंतर तुमचं लेखी परीक्षा दुसऱ्या टप्प्यामध्ये, लेखी परीक्षा झाल्यावर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे चौथ्या टप्प्यामध्ये, तुमचं मेडिकल, अशी पूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर या भरतीची। ठीक आहे, तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून तयारी चालू ठेवा। ठीक आहे, आणि यामध्ये एक अट ठेवण्यात आल्या की फक्त यामध्ये शिक्षण 10वी पास लागते, तुम्ही 10वी पास असले पाहिजे। त्याचबरोबर तुमच्याजवळ जड चालक परवानाचं जे विद्यार्थी मित्रांनो सर्टिफिकेट असलं पाहिजे। ठीक आहे, जड वाहन चालक परवाना हे तुमच्याजवळ असलं पाहिजे, तेव्हाच तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता हे येते, हे अट आहे यामध्ये। ठीक आहे, त्याचबरोबर फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे हे जवळपास 6 नोव्हेंबर 2024 आहे। ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर 6 नोव्हेंबर 2024च्या अंदर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता। ठीक आहे, तर त्याचबरोबर पहा जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल, ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो अभ्यास चालू द्या, आतापासून तयारी चालू ठेवा। ठीक आहे, तर आतापासून ज्या पण विद्यार्थ्यांनी पुस्तकं घेतले नसेल तर आतापासून चांगले पुस्तक घेऊन या तुम्ही मार्केटमधून। ठीक आहे, जे सिलेबस आहे ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा तर त्या सिलेबसनुसार तुम्ही या ठिकाणी अभ्यास करा। ठीक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सुद्धा त्या ठिकाणी घ्या। ठीक आहे, त्याचबरोबर जे आहे चांगलं पुस्तक आतापासून घेऊन घ्या, चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो तयारीला लागा, आतापासून अभ्यास करा। तर आतापासून जवळपास कमीत कमी 6 ते 8 घंटे अभ्यास करा। जे पण विद्यार्थी आतापासून इमानदारीने अभ्यास करणार आहे तर त्यांचं जे विद्यार्थी मित्रांनो नक्की सिलेक्शन आहे या ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर या भरतीमध्ये होणार आहे। ठीक आहे, तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा। ठीक आहे, कारण की अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही आहे। ठीक आहे, तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर या भरतीबद्दल। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।